नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहे. आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर महानगरपालिका ज्या आहेत त्याच्या निवडणुका लवकरच लागतील. अशातच जे स्थानिकचे मुद्दे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चेत आलेले आहेत. मुंबईमध्ये डबेवाल्यांचा एक प्रश्न आहे. तशा सगळ्यांच्याच समस्या आहेत, सगळ्यांचे प्रश्न आहेत, परंतु विशेष करून मुंबईचा अन्नदाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मुंबईचा डबेवाला, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत. सुरुवातीला हे डबेवाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक होते, त्यांच्या सोबत होते. परंतु आता असं दिसतंय की त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची आणि त्यांची साथ सोडलेली आहे आणि आता डबेवाले संघटना जी आहे ती पूर्णपणे भाजपच्या सोबत आहे असं दिसतंय. अशातच आपल्या सोबत तळेकर साहेब आहेत. ते मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. तळेकर साहेब, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून तुम्ही भाजप सोबत गेलात, काय मुद्दा आहे? मुंबईचा डबेवाला जवळजवळ 1890 पासून म्हणजे 135 वर्ष मुंबईमध्ये काम करतो आहे. बरोबर. मग हा कुठे राहत होता? प्रामुख्याने झोपडपट्टीत, गावकीच्या खोलीत, भावकीच्या खोलीत, मंडळाच्या खोलीमध्ये हा डबेवाला राहत होता. म्हणजे याला जवळजवळ मुंबईत घरच नव्हतं, भाड्यानेच राहत होता. या दरम्यान अनेक मुख्यमंत्री झाले. डबेवाल्यांचा घराचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता. पण यावेळीचे जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक निर्णय घेतला आणि कार्यवाही केली. मुंबईच्या डबेवाला दिव्या अंजूर येथे 25 लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत वाढायला आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार कामही चालू झालेलं आहे. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मुंबईत घर देणारा हा मुख्यमंत्री आहे. म्हणून मुंबईच्या डबेवाला निर्णय घेतला की या मुख्यमंत्र्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं. बर बर. नाही, पण फक्त घर दिलंय म्हणून तुम्ही साथ सोडली की आणखीनही त्याच्या मागे काय कारण आहेत? काय नाही, भाजपचे जे काम आहे आता सध्या ते तुम्हाला जास्त भावलेलं आहे एकूणच? गेल्या 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा वचननामा होता. त्या वचननाम्यामध्ये आम्हाला अनेक आश्वासनं दिलेली होती. त्यातलं पहिलं आश्वासन होतं की मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एक कंपनी स्थापन केली जाईल आणि तिला 5 कोटी रुपयाचं भांडवल दिलं जाईल. दुर्दैवानं त्या आश्वासनाचं काही झालेलं नाही. दुसरं आश्वासन होतं की मुंबईच्या डबेवाल्यांना स्टेशनच्या बाहेर सायकल पार्किंगसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात. 1-2 स्टेशन सोडले तर बाकी कुठेही ती जागा उपलब्ध झालेली नाही. 3 नंबर होतं की मुंबईच्या डबेवाल्यांना आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे रुग्णालय आहे तिथे विशेष सवलत दिली जाईल. दुर्दैवानं तिथेही काही झालेलं नाही. आणि मुंबईच्या डबेवाल्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी काही सुविधा राबवल्या जातील हे आश्वासन त्याच्यामध्ये होतं. त्याबाबत दुर्दैवानं काही झालेलं नाही. याबाबत आदरणीय शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरेंना आम्ही पत्र लिहिलं होतं, त्याचंही काही उत्तर आलं नाही. अपवाद फक्त डबेवाला भवन बांद्रा इथे दिलं गेलेलं आहे. पण ते तसंच होतं. परंतु ते डबेवाला डेव्हलप करण्यासाठी यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 कोटीचा निधी दिला आणि ते डबेवाला भवन अद्यावत त्याने केलेलं आहे. म्हणून मुंबईच्या डबेवाला निर्णय घेतला की या मुख्यमंत्र्यांना डबेवाल्याबद्दल आदर आहे, कणव आहे आणि डबेवाल्यांसाठी ते निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं म्हणजे हा निर्णय डबेवाल्यांनी घेतलेला. मग आता याचा मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येतील त्यावरती काय परिणाम होईल? निश्चित परिणाम, मोठा असा परिणाम होणार नाही, पण जिथे जे पॉकेटवर डबेवाल्यांचे आहे पुणे जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे, विशेषतः उत्तर पुणे जिल्हा आहे, ते त्याचा परिणाम नक्की जाणवेल. पण असं दिसून येत आहे की आपण आणि आपल्यासारखे इतरही काही वर्ग आहेत की जे एखाद्या पक्षाचं समर्थन करतात, त्यांच्याकडून काही नाही मिळालं की दुसऱ्या पक्षाच्या पाठिंबा देतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात. स्वतःच म्हणून काही करण्याची काही इच्छा आहे का, किंवा तशी काही तयारी चालू आहे? कुठवर आपण शिवसेनेच्या मागे लागायचं, कुठवर आपण भाजपच्या मागे लागायचं? नाही, यासाठी सर असं पाहिजे की निवडणुकीच्या प्रणालीमध्ये आपण उतरलं पाहिजे. त्या सभागृहात आपण गेलं पाहिजे. आपल्यासाठी निर्णय राबवायचे असतील तर आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण दुर्दैवाने ती क्षमता डबेवाल्याकडे नाही आहे. उद्या डबेवाल्याला कोणी तिकीट दिलं आणि डबेवाला सभागृहात गेला तर निश्चित त्यासाठी तो भांडेल. परंतु आता आपल्याला हेच करायचं की जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. जी काही आपली कामं प्रलंबित आहेत, अडलेली कामं आहेत ती आपण सोडून घेतली पाहिजे, करून घेतली पाहिजे. पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी, काही आश्वासनं तुम्हाला दिली गेली होती, भाजपकडून तशी आश्वासनं काय दिली होती का? नाही, भाजपकडून काही आश्वासनं दिली नव्हती. तरीही भाजपच्या वतीनं 5 कोटीचा फंड
हा मुंबईच्या डबेवाल्यांना जे डबेवाला भवन डेव्हलप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आणि घरांचा प्रश्न बाबतीत त्यांनी 2-3 बैठका घेतल्या आणि तो निर्णय त्यांनी मार्गी लावलेला आहे. पण हे दोन्ही निर्णय अत्यंत डबेवाल्यांसाठी महत्वाचे आहेत, पुरोगामी आहेत. कारण डबेवाल्याचं मुंबईतच घर नाही आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून डबेवाल्याचं घर मुंबईत होणार असेल तर याच्यासारखा आनंद दुसऱ्या डबेवाला निश्चित नाहीये. किती डबेवाल्यांना मुंबईमध्ये घरं मिळणार आहेत आता? बहुतेक त्यांनी सांगितलं जितके डबेवाले आहेत आमचे 2, 2.5, 3 हजार जेवढे जो 5,000 डबेवाला देणारच आहे. पण आमची एक थोडीशी अडचण त्यामुळे सर अशी आहे की त्या घराची किंमत 25 लाख ठेवलेली आहे. बर. डबेवाल्याचं उत्पन्न आहे 20 ते 22 हजार रुपये, सरासरी उत्पन्न तेवढं आहे. तर 25 लाख आम्ही भरू शकत नाही. तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्ही भेटणार आहोत. ज्याप्रमाणे तुम्ही गिरणी कामगारांना 10 ते 12 लाखात मुंबईत घरं दिलेली आहेत, त्याच धर्तीवरती मुंबईच्या डबेवाल्यांना 10 ते 12 लाखात घरं द्या, की जेणेकरून मुंबईच्या डबेवाला घर घेऊ शकेल अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना करणार आहोत. आणि आम्हाला आशा आहे की गिरणी कामगारांना जर तुम्ही 10-12 लाख घर देता तर मुंबईच्या डबेवाल्या कामगारांना 10-12 घरं दिली पाहिजेत, अशी आमची मागणी. आणि तेही मागणी पूर्ण करतील ही आशा आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतात. त्यांच्याकडून आश्वासनं देऊन पण काही झालेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींना एका प्रकारे शिवसेना जबाबदार आहे असं वाटतंय का? कारण गिरणी कामगारांचा प्रश्न, त्यांच्या घरांचा प्रश्न अजूनही मार्गी लावलेला नाहीये. तुमच्या घरांचा प्रश्न असेल, गेल्या बऱ्याच वर्षामध्ये 20-25 वर्ष मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंकडेच होती. ह्या सगळ्या गोष्टीला ठाकरे जबाबदार आहेत असं वाटतंय का? याबाबत थोडीसं निश्चित शंका निश्चित आहे. उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष तर मुख्यमंत्री होते ना महाराष्ट्राचे. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, अधिकार त्यांचे होते. आम्हाला आशा होती की 2.5 वर्षात काहीतरी निर्णय होईल, डबेवाल्याच्या पदरात काहीतरी पडेल. पण दुर्दैवाने डबेवाल्याच्या पदरात काही पडलेलं नाही. त्याबाबत निराशाच आमच्या पदरी पडली हे निश्चित आहे. बरं. म्हणजे मराठी माणूस जो आहे तो महाराष्ट्र मुंबईच्या बाहेर जो गेलाय तो बऱ्यापैकी ह्या 20-25 वर्षांमध्येच त्याची वाताहत झाली, किंवा तो नवी मुंबई असेल, अगदी पनवेल रायगड या ठिकाणी तो स्थलांतरित झालाय. कामासाठी तो मुंबईत येतो परंतु राहणं त्याचं बाहेर आहे. म्हणजे त्याला आता राहणं परवडतच नाहीये. म्हणजे जसं तुमच्याही बाबतीत झालंय की घराची किंमत 25 लाख ठेवलेली आहे. 25 लाखात 1-1 कोटी रुपयेचे घरं आता आहेत आणि मराठी माणसांना ते घेता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना पण जे मुंबई महानगरपालिका ज्यांच्या हातामध्ये होती तेच जबाबदार आहेत असं वाटतंय का, जी मराठी माणसांची वाताहत झालेली आहे? साहेब, गेले 25 वर्ष महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. आणि गेल्या 25 वर्षाचा जर आढावा घेतला आपण, या 25 वर्षात सर्वात जास्त मराठी माणसानेच मुंबई सोडलेली आहे. हे दुर्दैव आहे. मग रोजगाराच्या माध्यमातून असेल, जागेच्या माध्यमातून असेल, सर्वात मोठा जर या 25 वर्षातच मुंबईच्या बाहेर मराठी माणूस गेलेला आहे हे दुर्दैव आहे. यासाठी फक्त शिवसेनाच नाही, अनेक पक्षांनी धोरणं राबवली पाहिजेत. आणि त्या धोरणानुसार मुंबईचा स्थानिक मराठी माणूस हा मुंबईत कसा टिकून राहील. आजच्या घडीला मला वाटतं आमचा मुंबईच्या डबेवालाचा एक व्यवसाय सोडला, हाच एक फक्त संपूर्ण 100% मराठी माणसाच्या हातात राहिलेला आहे. आणि तर बरेचसे सगळे व्यवसाय बिगर परमनंटच्या हातात गेलेले आहेत. एक थोडा माथाडी कामगार आणि मुंबईचा डबेवाला हेच फक्त 2 व्यवसाय हे मुंबईच्या मराठी माणसाच्या ताब्यात राहिलेले आहेत. बरोबर. तळेकर साहेब, खरं तर डबेवाल्यांचं जे मॅनेजमेंट आहे तो एक आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. तुम्ही मोठमोठे जे ऍप्स आहेत त्यांना देखील तुम्ही मागे टाकलेलं आहे, त्याच्यावर तुमची मात केलेली आहे, किंवा हे ऍप्स येण्या अगोदर तुमचं नेटवर्क आहे. खरं तर तुमच्याशी या विषयावर एक स्वतंत्र चर्चा करण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही जर वेळ दिला तर नक्कीच आपण ती चर्चा करूया. तुर्तास आपण इथेच थांबतोय. तळेकर साहेब, तुमचं आभार की तुम्ही पुन्हा एकदा मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि तुमचे जे मुद्दे आहेत ते सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. धन्यवाद सर.